लाचारी करू नका, लाचारीच्या पुढे जा. तुमच्यासारखे मराठी माणसं, तुमच्यासारखे मराठी माणसं या गोष्टी करतात ना, याला पाठीची घालतात ना, म्हणून अडचण होते मराठी. हे शिक्षण मंत्री वगैरे हे सगळे धंदा करतात, बाकी काय नाही. सेकेंड ही लैंग्वेज महाराष्ट्र में मराठी है. पहले तो वो फर्स्ट है, बराबर है, फर्स्ट लैंग्वेज मराठी है. अभी आप सेकेंड और थर्ड का ऑप्शन हमें देंगे तो कैसा चलेगा सर? क्योंकि देखिए जैसे मैं महाराष्ट्रीयन हूँ, अगर मैं मराठी पढ़ने जाऊंगी तो मुझे नहीं होगा, तो ये सारे स्कूल्स देते हैं, हम नहीं देते हैं सर. नहीं, लेकिन वो सेकेंड लैंग्वेज है, आप थर्ड लैंग्वेज की बात कर रहे हैं. अभी सेकेंड से थर्ड लैंग्वेज पे जा रहे हैं हमको लेके. नहीं सर, दोनों लैंग्वेजेस दोनों अवेलेबल है. दोनों अवेलेबल है, लेकिन जो लैंग्वेज सेकेंड था ये ग्रुप है लोधा का, उसमें लोग डाल रहे हैं. सेकंड लँग्वेज आणि थर्ड लँग्वेज मध्ये मराठी भाषेचा दर्जा कमी जास्त करण्याचा प्रश्न नाही. मग काय जे बाहेरून लोक येतात, समजा गुजरातवरून आले, साऊथवरून आले, त्यांना मराठी येत नाही. मराठी सेकंड लँग्वेज मॅडम. आप कितने सालों से मुंबई में? ओके, मी शाळेच्या प्रिन्सिपल समोर बसलोय, पण मी तुमचं किंवा विद्यार्थ्याचं नाव घेत नाहीये. काय मेसेज आला शाळेकडनं? हा, काय कम्युनिटी, काय कोणी कॉल केला होता तुम्हाला? हा, मराठी असणार. हे बघा सर, आपका बच्चा कौन सी क्लास में पढ़ता है? मैम उसका लेना देना है नहीं. इसी क्लास पूछ रहे कौन सी क्लास में पढ़ता है? तू हे डिस्क्लोज करू नको. माझं सेकंड मत में और फोर्थ में दोनों में सेकंड बार आती है. आप जाके अरे लेकिन ये अरे यही तो कॉल है, इसकी वजह से तो हम इधर आए कि जो हेमलता मैम है और उन्होंने ऐसा कॉल क्यों किया फिर? दूसरा ब्रांड चल आणखी एक कारण माधव साहेब, हाँ देखिए सिंपल सा चीज है. आपको ये लगता है तो मैं आपको ये बोल रही हूँ, आप आके देखो जब चलती है क्लास. मैडम, मैं हमको नहीं देखना है, तो आप पेरेंट्स को जो कॉल गए हैं वो विश्वास करेंगे। नहीं, मैं आपके ऊपर विश्वास करूंगा. आज हर एक ग्रुप पे मैसेज आना चाहिए कि मराठी इज अ सेकेंड लैंग्वेज आपके स्कूल बिल्कुल में. सर. ये सब मैसेज हर एक इसमें आना और चाहिए. आपको मिल जाएगा. और इसके बाद अगर कोई पेरेंट्स को गया कॉल तो फिर ये स्कूल हम चलने नहीं देंगे. बिल्कुल जातो सर, बिल्कुल. तुम्ही मराठी आहात, तुम्ही तरी करा. तुमच्यासारखे मराठी माणसं, तुमच्यासारखे मराठी माणसं ह्या गोष्टी करतात ना, याला पाठीशी घालतात ना, म्हणून अडचण होते मराठी. आणि आमच्यासारख्याला गुन्हे घ्यावे लागतात. तुमच्यासारख्याने थोडं कडक राहिलं आणि भाषेचा आदर केला ना, लाचारी करू नका, लाचारीच्या पुढे जा. हे तुमच्यासारखे लाचारी करतात ना मराठी माणसं, म्हणून आम्हाला ही यांच्यासारख्यांचं ऐकावं लागतं. ठाण्यामधलं दोस्तीमध्ये असलेलं हिरो स्कूल आहे. यांनी कालपासून पॅरेंट्सना फोन करायला सुरू केलेला आहे की याच्या पुढे मराठी ही सेकंड लँग्वेज नसून थर्ड लँग्वेज असेल. मराठी कशी थर्ड लँग्वेज असू शकते? हिंदी सेकंड लँग्वेज म्हणतात आणि मराठी थर्ड लँग्वेज असते. सो आता आम्हाला जे काय करायचं ते आम्ही केलं आहे. आम्ही त्यांना ताकीद दिली. त्यांनी आता मला प्रिन्सिपलनी शब्द दिलेला आहे की ते आत्ता लगेच ताबडतोब एक मेसेज शाळेच्या सगळ्या ग्रुपवर टाकतील आणि मराठी ही खरी तर फर्स्ट लँग्वेज असली पाहिजे, पण मराठी ही कंपल्सरी असेल असं मेसेज आता ते सगळ्या ग्रुपवर टाकतात. आणि तसं नाही झालं तर ही शाळा आम्ही चालून देणार नाही. विद्यार्थ्यांच्या ज्या भावना आहेत त्यानंतर पालकांकडे पोहोचल्या. पालकांचं एकंदरीत काय मी या शाळेमध्ये सगळ्यात जास्त मराठी मुलं शिकायला आहेत, मराठी पॅरेंट्स मराठी मुलं शिकायला आहेत, तरी सुद्धा हे लोक आमच्यावर लागत आहेत आणि याचा आम्हाला विरोध आहे. आणि यांनी जर याच्यात काही बदल केला नाही तर यांना आम्ही धडा शिकवू. जे राजसाहेब जे म्हणतात सतत आमचा जो लढा आहे ना मराठीच्या बाबतीमध्ये, ही जी हिंदीची पुस्तकं आली हे प्रमोट करायचं काम चालतं. यांनी काय सांगितलं, सेकंड लँग्वेज हिंदी असेल. सो हे प्रमोशन चालू आहे ह्या सरकारकडनं आणि ते आम्ही होऊन देणार नाही. जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता जिवंत आहे तोपर्यंत हे असं आम्ही यांना लादून देणार नाही. एवढं मराठी अभिजात भाषा असं म्हटलं. हे खोटं ही लोक, मंत्र्यांकडे काय ही खोटी लोक आहेत सगळी. ही आम्हाला फक्त आमच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे. आम्हाला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आणि एका बाजूला दुसऱ्या बाजूला कटकारस्थान करायचं. हे कशाला करताय सरकार? या महाराष्ट्राला जर मराठी आमची आई आहे तर तिचा अपमान रोज रोज का करताय तुम्ही? ना तुम्हाला GR करायचे काढा ना आणि सगळ्या शाळेला लादा ना. आता असं वाटतंय की सरकारपेक्षा शाळा मोठ्या आहेत का? त्यांचा मनमानी कारभार आहे.
जर याच्या बाबतीत सरकारने योग्य निर्णय घेतला नाही तर शाळेंना भोगावं लागेल एवढं नक्की. शिक्षण हे बिझनेस सुरू झालंय की काय पहिल्या 2-2 लाख रुपये फीस घेतात हे लोक, बिझनेसच आहे. आणि यात हे सगळे सरकारी अधिकारी आणि नेते मिक्स आहेत. याच्यात कोणाकोणाच्या पार्टनरशिप आहेत एकदा चेक केलं की तुम्हाला कळेल. मनसेकडून काय आव्हान असेल? आजच आम्ही पहिल्याची आता शाळा सुरू झालेली आहे. आम्ही आता त्यांना ताकीद दिलेली आहे की ताबडतोब तुम्ही शाळेच्या प्रत्येक ग्रुपवर मेसेज करा की मराठी कंपल्सरीच आहे. आणि जर आज संध्याकाळपर्यंत तसा मेसेज नाही आला तर उद्यापासून शाळा आम्ही चालून देणार नाही एवढं नक्की. ठाणे पालघर जिल्ह्यात अशा अनेक शाळा आहेत. पालकांना काय आव्हान कराल? आणि पालकांना शिक्षण जर मंत्र्यांना देखील काय आव्हान मी असेल तुमचं? पालकांना आवाहन करीन की अशी जर कुठे घटना या शाळेतल्या पालकांनी आम्हाला कळवलं, आमच्या सुशांत डोंबेंकडे ती सगळे पॅरेंट्स आले होते, असं जर कुठे अजून तुम्हाला आढळलं तर आमच्या तिथल्या महाराष्ट्र सैनिकांना कळवा, तिथल्या मनसेच्या शाखेनं कळवा, आम्ही तुमच्यासोबत उभे राहू. शिक्षण मंत्र्यांना काय तुमचं आव्हान? हे शिक्षण मंत्री वगैरे हे सगळे धंदा करतात, बाकी काय नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.